मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील अंतर्गत संघर्ष आहे। व्हिडिओनुसार मुंबई हायकोर्टाच्या एका ताज्या निर्णयामुळे भाजपचा संपूर्ण राजकीय खेळ बिघडला असून मुंबईची सत्ता भाजपच्या हातातून निसटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। भाजप समोरील आव्हाने आणि अंतर्गत संघर्ष मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला आपला महापौर बसवणे कठीण जात आहे। याचे मुख्य कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका। शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की मुंबईचा महापौर हा शिवसैनिकच असेल, तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या भाजप नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर महायुतीचा महापौर झाला तर तो भाजपचाच असेल, अन्यथा भाजप विरोधात बसेल। या वर्चस्वाच्या लढाईमुळे 31 जानेवारीला होणारी महापौर निवडणूक आता फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। विकास गोगावले प्रकरण आणि कोर्टाचे ताशेरे भाजपची अडचण वाढण्यामागे दुसरे एक महत्त्वाचे कायदेशीर कारण आहे। महाडमधील दंगलीच्या एका प्रकरणात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा आरोपी आहे। या प्रकरणात न्यायालयाने सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत। सत्तेचा वापर करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा ठपका ठेवत ज्या मंत्र्याचा मुलगा महिनाभर फरार असतो तो मंत्री कॅबिनेटमध्ये कसा राहू शकतो, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे। या प्रकरणामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची नैतिक कोंडी झाली आहे। ठाकरे गटासाठी निर्माण झालेली संधी या संघर्षाचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटी गटाला होताना दिसत आहे। गणितानुसार 227 जागांच्या महापालिकेत बहुमतासाठी 114 मतांची गरज आहे। जर शिंदे गटाचे 29 नगरसेवक भाजपला पाठिंबा न देता तटस्थ राहिले तर बहुमताचा आकडा 100 वर येईल। अशा परिस्थितीत ठाकरे गटाचे 65, काँग्रेसचे 24 आणि मनसेचे 6 नगरसेवक एकत्र आले तर हा आकडा 95 पर्यंत पोहोचतो। समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुंबईवर भगवा फडकवू शकतात। शरद पवार आणि भास्कर जाधवांची खेळी या संपूर्ण नाट्यात शरद पवारांची पडद्यामागील रणनीती आणि भास्कर जाधव यांचे भावनिक आवाहन प्रभावी ठरत आहे। जाधवांनी शिंदे गटाला बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबई भाजपच्या घशात घालणार का, असा प्रश्न विचारून जुन्या शिवसैनिकांच्या भावनांना हात घातला आहे। यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार आणि नगरसेवक आता द्विधा मनस्थितीत आहेत। निष्कर्ष मुंबईची ही लढाई केवळ महापौर पदासाठी नसून 2029च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे। ज्याच्याकडे मुंबईची तिजोरी त्याच्याकडे राज्याची सत्ता, असे हे समीकरण आहे। सध्या तरी हायकोर्टाचा निर्णय, शिंदे गटाची नाराजी आणि विरोधकांची एकजूट यामुळे भाजप बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे। मात्र राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही घडू शकते, त्यामुळे मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। व्हिडिओ संदर्भ youtube.be ची लिंक